षटकार. आई बॉल चांगला आहे, स्लॉट मध्ये होता, चांगलं टायमिंग आहे, प्रॉपर हिट आहे, परंतु तो क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिलं षटक शंकर यांनी हाताळलंय आणि पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्यात 19. 99 स्कोर बोर्ड. पहिल्या षटकामध्ये मोठी धावसंख्या जमवण्यामध्ये यशस्वी टीम वाघमारेवाडीचा हा हिटमॅन रोहितच्या बॅटमधून मोठी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. सुसज्ज मैदान, अगदी फुल ग्रास आहे आणि तुम्हाला काळजी घ्यावी लागेल क्षेत्ररक्षण करत असताना, रबर बॉल क्रिकेट खेळत असताना. आणि तीच तर आपण मज्जा पाहिली इथे. बरेच खेळाडू इथून आपण पाहायला गेलात तर पावसाळी रबर बॉलमध्ये बिना प्रॅक्टिस मैदानामध्ये उतरत असतात, स्कीट होतात आणि बऱ्याच वेळा मात्र दुखापत होत असते. प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. टीम हारली तरी चालेल, एखादा झेल सुटला तरी चालेल, परंतु प्रत्येकाने आपापली काळजी घेऊन हा क्रिकेट, पावसाळी रबर बॉल क्रिकेट खेळलं गेलं पाहिजे. अक्षय पहिल्याच बॉल वरती दुसऱ्या षटकातील येतोय आणि आपल्या बॉल वरती दाखवतोय आपल्या बोटांची जादू आणि दांडी करतोय गोल. फलंदाज बाद. एक महत्वपूर्ण विकेट दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉल वरती. 19 धावसंख्येवरती फलंदाज बाद होतील. साहिल बॅक टू द गट. अक्षय पहिलाच बॉल. टीमच्या बरोबर आता आव्हान आहे, या धावा संख्या ज्या खर्च झाल्यात त्या कशा प्रकारे थांबवल्या जातील. रबल बॉलचा क्रिकेट एक वेगळी मजा. पावसाळी क्रिकेटला सुरुवात झालं आणि त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलं तर आपण हा क्रिकेटचा आनंद घेत आहोत. कैलासवासी विचार स्मृती चषक 2025 श्री वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डेच्या निमित्ताने. वाकुर्डे म्हटल्यानंतर या गावानं बरंचसं क्रिकेट पाहिलंय, बरंचसं क्रिकेट जगलंय, बरंचसं क्रिकेट जोपासलंय आणि याच वाकुर्डे बुद्रुक या गावानं मात्र आपण पाहायला गेलं तर अनेक मोठमोठ्या स्पर्धाही पाहायला गेल्यात. आणखी एक खराब बॉल. पहिला बॉल चांगला टाकला होता, तिथे विकेट प्राप्त करून दिली होती. त्याच्यानंतर लगातारचे 2 बॉल एक खराब आपल्याला पाहायला मिळाले. हाही वाईट बॉलचा निर्णय इथे येताना मात्र पाहायला मिळतोय. आपल्या समवेत लाईव्ह टेलिकास्ट अखाती देशांपर्यंत ही स्पर्धा पोहोचवण्याचं काम MTC लाईव्ह आता ओमसाई अगदी अग्रगण्य असा हा चॅनल आपल्याला पाहायला गेला. प्रत्येकाला, प्रत्येक आयोजकाला MTC हा चॅनल प्रत्येक स्पर्धेसाठी हवा असतो. खूप बिझी शेड्यूल आणि आज आपल्या समवेत जोडले गेलेले आहेत, त्यांचंही करूया कौतुक इथे. सर्च स्वागत त्यांचंही, त्यांनाही शुभेच्छा या स्पर्धेसाठी. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 22वा धावपालकावरती आल्या. दुसरा षटक थोडासा इथे आपण पाहायला गेला तर केंद्रेवाडीच्या बाजूने जात असताना, परंतु लगातारचे 2 बॉल इथे खराब आणि त्याच्यानंतर हा या बॉलवरती आली धाव, एक सिंगल. म्हणजे आतापर्यंत चांगली गोलंदाजी. अक्षय रोहितला पाहायला गेला अवे फ्रॉम द बॉडी. बॉल अगदी शरीरावरती आदळलंय. अचूक अगदी नेमावरती गोलंदाजी पाहायला मिळाले. टिचून मारा ज्याला म्हणतात तसं मात्र ते सध्याच्या घडीला आपल्या मनगटी पावर दाखवत असताना अक्षयला पाहतो. इथे पावर आहे मनगटामध्ये आणि त्याचा परिपूर्ण वापर बोटांची जादू त्या रबर बॉलवरती चालवत असताना पाहायला मिळत आहेत. रबर बॉलचा क्रिकेट हा थोडासा गोलंदाजांसाठी हार्ड असतो, पण तो सातत्याने सोपं करत असताना ते पाहायला मिळत आहेत. गोलंदाज अक्षय. कोपरी गाव नवी मुंबईमधील अगदी चांगलं सुसज्ज गाव आणि या चांगल्या मैदानावरती ही सामना रंगत असताना इथे मात्र पाहायला मिळतोय. डिक्लेअर झोन आणि एक धाव येईल इथे. एका धावेनं धावफलक मात्र पुढे सरकेल. 23. 23वा धावफलकावरती आतापर्यंत येतात. आतापर्यंत 4 धावा खर्च झाल्यात या षटकामध्ये.
5 धावा खर्च झाल्यात आणि 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालेत. रोहित आहे ज्यांच्या बॅटमधून मोठे फटके आलेत, परंतु त्यालाही शांत ठेवण्यामध्ये यशस्वी. डायरेक्ट हिट होईल का, परंतु नाही, तिथे रिक्स घेतली नाहीये. त्यांना माहिती आहे की धावा खर्च होत नाहीयेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत होतोय. आता केंद्रेवाडीने कमबॅक केलंय या षटकामध्ये. पहिल्या बॉलवरती विकेट घेतल्यानंतर 6 धावा 5 बॉलमध्ये अक्षयने खर्च केल्यात. रोहितलाही शांत ठेवलंय. आता स्ट्राईक बदलले. नवीन फलंदाज मैदानाच्या वरती आल्यानंतर स्ट्राईक एंडला साहिलला पाहतोय. इथे पॉइंटच्या दिशेने ढकलून दिले, फक्त दिशा दिली. एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातोय का? हो. बघता बघता इथे पाहायला गेलं तर रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा पूर्णही झाल्यात आणि धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 26 धावा 26. षटक क्रमांक दुसरं समाप्त झाले. 2 षटकानंतर धावफलकावरती धावा 26 आणि या षटकामध्ये आल्या 7 धावा. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आपण पाहिल्या. यानंतर टॉस साठी मी निमंत्रित करेन. चला, मांगरू टीम आणि मराठेवाडी या दोन्ही टीमला विनंती करेन की आपण टॉस साठी इथे लगेच उपस्थित राहायचं आहे. आमच्या मान्यवरांच्या शुभास्ते इथे टॉस घेतला जाईल. श्री वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे हे गावालाही वेगळा इतिहास आहे. अगदी वाकेश्वराचं मंदिर आपण पाहतो अगदी गावाच्या वेशीवरती आणि आशीर्वाद राहिले त्या देवाचं सातत्याने या गावावरती सुखी ठेवलंय सगळ्याच ग्रामस्थांना. आणि याच नावानं ही टीम सातत्याने मात्र नवी मुंबईमध्ये मग तुम्ही त्या विभागामध्ये खेळताना पाहायला मिळते. आणि वाकेश्वर म्हटल्यानंतर वाकुर्डे म्हटल्यानंतर वाकेश्वराचं समीकरण सातत्याने राहिले गेले आणि वाकुर्डेचं आयोजन म्हटल्यानंतर सातत्याने या आयोजनाची चर्चा 32 स्पोर्ट असोसिएशन मध्ये राहिली गेली. आणि आजही तेच दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. इथे रबर बॉलची स्पर्धा. तिसरा षटक. मार्गस्थ गोलंदाज प्रणयला पाहतोय. इथे व्हाईट बॉलचा निर्णय इथे मात्र येताना पाहायला मिळतोय आणि 1 धाव ऍड केली जाईल. धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 28 धावा. 3 षटकांचा खेळ आणि नंतर अंतिम षटक 27 धावा मापी असावी. आता नाईस साऊंड पाहायला मिळालं. अगदी सकाळच्या सत्रामध्ये रोहित परत एकदा हिट करत असताना बॉलला फेकून दिलंय. दी बॅकवर्डच्या डोक्यावरून सीमारेषा पार आला हा शानदार षटकार. या 6 धावांनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. रोहितला मागच्या षटकामध्ये अक्षयने शांत ठेवलं होतं, परंतु इथे अंतिम षटक आहे. रोहितलाही माहिती आहे इथे धावा बनवायच्या आहेत. आपल्या टीमसाठी टार्गेट सेट करायचं आहे आणि तोच प्रयत्न इथे मात्र केला जातोय का? येस, या फटक्यामध्ये ते दम होतं आणि ते दाखवलंय रोहितनं मात्र. इथे वेगवान बॉल आता मात्र इथे वरचढ होताना पाहायला मिळतोय. प्रणय हे गोलंदाज या बॉलवरती चांगला गुडलेटवरचा बॉल अनेक वेळा क्रिकेटमध्ये पाहिलं गेलं. या टप्प्यावरचा बॉल येतो त्यावेळी मात्र बऱ्याच वेळा चांगल्या फलंदाजांना खेळण्यासाठी बऱ्याच वेळा अडचण निर्माण होते आणि त्याच टप्प्यावरची गोलंदाजी प्रणय आता या मात्र बॉलवरती करताना आपल्याला पाहायला मिळाले. व्हेरिएशन आहे. आता इथून व्हेरिएशन केलं जाईल का? आणखी वेगळा बॉल पाहायला मिळेल का? नाहीच. परत तो गुडलेटवरचा बॉल होता. उंच माझा झोका घेतलाय जरूर तिथे, परंतु बॉल पर्यंत पोहोचेपर्यंत इथून 2 धावा सहजरित्या पूर्णही केल्या जात आहेत. साहिल आणि रोहित या 2 फलंदाजांच्या मार्फत आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 36 धावा. या धावा रबर बॉल मध्ये पाहायला गेलं तर थोड्याशा कमीच आहेत, परंतु रोहित स्ट्राईक एंडला आहे. धावा जमवण्याची क्षमता रोहितकडे आहे. प्रणय काय करतील? कशा प्रकारे थांबवतील? यस, डेफिनेटली. इथे पाहायला गेलं तर स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये जबरदस्त फिल्डिंग, चांगली गोलंदाजी इथे करत असताना 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा बॉल. या शेवटच्या बॉल वरती रोहितनं आतापर्यंत हिट केलेत. हिट करतील का प्रणय? थांबवतील इथे? हिट तर केलाय, क्षेत्ररक्षक नाही आहेत तिथे. शेवटच्या बॉल वरती आक्रमण केलाय आणि मोठ्या फटक्यामध्ये कडवट केलाय. रोहित ठरला या मॅच मधील हिटमॅन आणि अर्थातच या षटकारानं धावफलकी मात्र भिंगरीसारखा फिरलाय. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 42 धावा. आता विजयासाठी 43 धावांची गरज असेल येणाऱ्या 18 बॉल मध्ये. चला लगेच क्षेत्ररक्षक सजून घ्या. वेळ इथे घालवू नका कारण 24 सामने आपल्याला आजच्या दिवसामध्ये उरकायचे आहेत.
24 टीम खेळत आहेत माफी असावी आणि बरेचसे सामने आपल्याला उरकायचे आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला वेळ अगदी जपून वापरावा लागेल. तर लगेच क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये आपण जायचं आहे. टॉससाठी या लगेच दोन्ही टीमला विनंती करेन. मांगरूळ आणि मराठीवाडी कॅप्टन आपण उपस्थित आहात का? चला लगेच या टॉससाठी. मध्यंतरानंतर टॉस होईल याची खबरदारी आपण घ्यायची आहे. कॅप्टन मांगरूळ आणि मराठीवाडी सेकंड इनिंग मधील पहिला बॉल पडायच्या अगोदर टॉस झाली पाहिजे. हा नियमावली सातत्याने आपण 32 शहरा स्पोर्ट असोसिएशनची पाहिली गेली. दोन्ही कॅप्टनने विनंती करेन की टॉससाठी यायचं आहे. चला मराठीवाडी टीम कॅप्टन आपण उपस्थित आहात. या मांगरूळ टीम आपणही जर कॅप्टन इथे आला असाल तर लगेच टॉस साठी यायचं आहे. सेकंड इनिंग ला डावाला सुरुवात होईल. इथे बनवायचे आहेत तुम्हाला विजयासाठी 43 धावा आणि फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक इनला पण पाहतोय. अक्षय नॉट स्ट्राईक इनला. प्रणय गोलंदाजी मार्क वरती. शिवाजी पहिला बॉल हातलत असताना चांगला बॉल. इथे मात्र हाताळलाय. डॉट बॉल आलाय. 43 धावा तुम्हाला बनवायचे आहेत आणि त्याच्यानंतर मात्र इथून तुम्हाला प्रत्येक बॉल मात्र गणित तुम्हाला चांगलं गणित बनवावं लागेल आणि चांगली फलंदाजी करावी लागेल. अभ्यासपूर्ण फलंदाजी या मैदानामध्ये करावी लागेल. 180 डिग्री मैदान आहे. तेच म्हटलं होतं. तुम्हाला इथून मैदानाची भौगोलिक परिस्थिती तपासावी लागेल आणि त्याचबरोबर तुम्हाला एक गणित फलंदाजी करावी लागेल कारण तुम्हाला 42-43 धावा बनवायच्या आहेत. एक धाव इथे मात्र या बॉलवरती येताना पाहायला मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलाय. मांगरूळ टीम टॉस इथे जिंकतोय आणि प्रथमतः निर्णय बॉल थोडासा इथून खराब थ्रो. त्याच्यानंतर पाहायला गेला तर दुसरी धाव कंप्लीट केली जातोय. गोलंदाजी चांगली ओर थ्रोची इथे मात्र आणि त्याच्यानंतर या 2 धावा 3 धावा बघता बघता पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी होत होती परंतु क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा अभाव पाहायला मिळाला. त्याचा परिपूर्ण फायदा फलंदाजाने उचललाय. फुलटॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केलाय. अगदी कोपरी गावात पाठवून दिलाय. ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर केलाय फलंदाज प्रणय यांनी आणि यांच्या बॅटमधून मात्र हा ताकदवान षटकार येतानाही पाहायला मिळतात. 6 धावा. थोडासा अभाव पाहायला मिळाला. त्याचा परिपूर्ण फायदा फलंदाज. 5 बॉलचा खेळ. आतापर्यंत चांगली गोलंदाजी होत होती. शिवाजी करत होते. त्याच्यानंतर मात्र तो खराब थ्रो पाहायला मिळाला. तिथे आल्या 3 धावा आणि एकूण धावफलकावरती या षटकारानंतर धावा लागल्या जात आहेत त्या 10 धावा. 10 रन स्कोर बोर्ड तुम्हाला बनवायचे आहेत. 42 धावा 43 धावा आणि त्याच्यानंतर मात्र पहिल्या षटकामध्ये अजूनपर्यंत 1 बॉल शिल्लक आहे आणि 10 धावा धावफलकावरती आल्यात. प्रणय आहे ज्यांच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय. हाही मोठा फटका येईल का? फुलटॉस होता. तोपा होता. तोफ्याला केलाय प्रणय ह्याने. कबूल 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 आणि शेवटच्या बॉलवरती आलाय षटकार. एंड इज वेल. शेवट गोड केलाय
प्रणय या फलंदाजाने आणि पहिल्या षटकामध्ये आल्यास एकूण 16 धावा 16 स्कोर बोर्ड. टीम बॅटिंग करत असताना किंद्रेवाडी. आई मोठा बडका ईद का फुलटॉस होता तो तोफा होता तो प्याला गेलाय. नो बॉलचा इशारा आणि इथून एक धावी येईल म्हणजे 1+1 2 धावा या बॉलवरती आल्यात. आता चांगली गोलंदाजी, एखाद्या गोलंदाजाला तारणहार ठरावा लागेल आपल्या टीमसाठी. आणि पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्यात ना, तो आत्मविश्वास इथे मात्र पाहायला मिळाला. वाईट बॉल, वेग होता, वेगाचा इथून फारसा मात्र उपयोग झाला नाही, कारण इथून अवांतर धाव आणखी एक मिल 1+1 म्हणजे 2 धावा याही बॉलवरती येताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा एकूण लागल्या जात आहेत त्या 22 धावा, 20 धावा माफी असावी. आई बॉल वाईट टाकलाय. नियंत्रणामध्ये चांगली गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. तुमच्या टीमला विजयी हवा असेल तर रबल बॉल मध्ये हेच तर डिफिकल्टी आपल्याला नेहमी सातत्याने गोलंदाजांना मात्र पाहायला मिळते, कारण तुम्ही फरचा बॉल ज्यावेळी वापरता, टेनिसचा बॉल वापरता, त्याच्यानंतर मात्र आपण पाहायला गेलं तर रबर बॉलची गोलंदाजी थोडीशी अवघड नेहमीच होत असते, कारण या पावसाळी रबर बॉलमध्ये आपण जर पाहायला गेलं तर बॉल हातामधून स्कीट होत असतो, बॉलची साईजमध्येही बराचसा फरक असतो आणि त्याच्यानंतर ही अडचण अनेक वेळा आपण गोलंदाजांमध्ये पाहिली गेली. परंतु या सगळ्यांवरती मात करून तुम्हाला चांगली गोलंदाजी तुमच्या संघासाठी, तुमच्या गावासाठी करावी लागेल. अक्षयला पाहतोय, अक्षयला काहीच मेहनत करावी लागत नाहीये. कोणतीही मेहनत न करता धावा अगदीच इथे मात्र येताना मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत या धावफलकावरती. 23 धावा 23. एकच बॉल आतापर्यंत झालाय, हाही वाईट बॉल आलाय. गोलंदाज थोडेसे मात्र निराशाजनक गोलंदाजी करत असतात, परंतु आणखी एक धाव ऍड होईल म्हणजे 1+1 2 धावा एकूण धावफलकावरती या बॉलवरच्या येताना पाहायला मिळतील. आता बॉल शिल्लक असणार आहे ते 11 आणि 18 धावांची गरज आहे. समीकरण जवळ आलंय किंद्रेवाडीसाठी, जे पहिल्या षटकामध्ये थोडंसं दूर वाटत होतं. हा बॉल चांगला आहे, परंतु हा वाईट दिलाय आणि वाईटचा निर्णय आपण पाहायला गेला तर अव्वांतर. चांगला निर्णय इथे मात्र पंचांचं पाहायला मिळालं, थोडीशी लाईनवर ना बाहेर जाताना पाहायला मिळालं. हीच पंचांची नजर आणि सातत्याने पाहायला गेलंय चांगली पंचगिरी इथे मात्र पाहायला गेली या बॉलवरती. हा बॉल चांगला पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर मात्र अगदी बुंध्यातील बॉल, पण त्याच्यावरती ही एक धाव घेतली जातोय आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 27 धावा 27. ऑफ ट्रॅकर बॉल, हा वेगवान बॉल, परंतु यष्टिरक्षकांकडनं चुकी होतोय. आज चुक्या तुमच्या माफ केल्या जाणार नाहीयेत, कारण आता एक एक धाव आहे ना ती तुम्हाला महत्वपूर्ण असणार आहे आणि चांगली क्षेत्ररक्षणाची अपेक्षा प्रत्येक क्षेत्ररक्षकांकडनं असणार आहे, कारण इथून धावा खर्च झाल्या त्या तुम्हाला डिफेन्स करायच्या, तुम्हाला वाचवायच्या तुमच्या टीमसाठी, तुमच्या गावासाठी. हा फटका चांगला आहे, परंतु टायमिंग प्रॉपर नाही आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे. हा पावसाळी क्रिकेट, परंतु पाहायला गेलं तर परत एकदा स्कीट होताना पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षक पडले तिथे, बॉल उचलतील फेकतील तोपर्यंत इथून धावा कंप्लीट केल्या जात आहेत त्या 2 धावा. आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 30 धावा. 12 धावांची गरज अजूनपर्यंत आहे, 13 धावांची गरज अजूनपर्यंत आहे. त्या धावा डिफेन्स केल्या जातील का, चांगली गोलंदाजी होईल का, चांगली फलंदाजी इथे आतापर्यंत केली, परंतु वाईड आणि 9च्या धावा जास्त खर्च झाल्या. अवांतर खर्च धावा होत असताना मात्र पाहायला मिळाल्या. वाव, अगदी टॅक्कीचे आवाज आलाय. प्रणयनं फेकून दिलाय बॉलला लॉंग ऑनच्या मात्र डोक्यावरून सीमारेषा पार. आणखी एक शानदार रुबाबदार प्रणय स्टाईल षटकार.
आणि फलंदाजी आतापर्यंत केली, पण तू वाईट आणि नऊच्या धावा जास्त खर्च झाला. 36 धावा धावफलकावरती. चला दोन्ही टीम तयार राहायचंय. मांगरूळ आणि मराठेवाडी आपला निर्णय कळवा आमच्यापर्यंत. हा बॉल खराब आपण पाहायला गेला तर त्याच्यानंतर मात्र आपण सातत्याने ही षटक थोडासा महागडा राहायला गेलाय, कारण या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च झाल्यात 21 धावा. पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च झाल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 21 धावा खर्च होत आहेत आणि तिथे थोडीशी मॅच हातातून निसटताना मात्र वाघमारेवाडी टीमच्या मात्र पाहायला गेली. हो मात्र इथे ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर केलाय. याही बॉलला फेकून दिले अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमारेषा पार करत असताना उंच माझा झोका घेत धावा येतील 6 षटकार आणि या षटकारानं मॅच फिनिश केली. इथे मात्र दोन्ही स्टाईल या फलंदाजानं प्रणय याच्या बॅटमधून विजयी षटकार आणि टीम झाली विजयी. पहिल्या सामन्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये आपला दम दाखवत इंद्रेवाडी अफलातून फलंदाजी. मांगरूळ टीम टॉस जिंकलाय. निर्णय कळवायचा आमच्यापर्यंत वेळ नाही आपल्याकडे. यस गोलंदाजी बरोबर जाण्याचा निर्णय. लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे आणि फलंदाज मराठेवाडी मॅन ऑफ द मॅच या मॅचचा हिरो ठरलाय. दहा बॉल मध्ये 21 धावांची बहारदार खेळी करणारा प्रणय यांना अक्षयला विनंती करेन माफी असावी. आणि विकेटी मात्र इथे प्राप्त केली आहे, तर मी विनंती करेन अक्षयला की या सामन्याचा सामनावीर चा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. चला बॉल द्यायचे लगेच मैदानामध्ये.